सध्या सूर्यनारायण कोपला असून जगात सर्वाधिक तापमानाची नोंद विदर्भातील जिल्ह्यांमध्ये होत आहे। 26 एप्रिल रोजी विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक 46 अंशपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली। तर राज्यात सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातही 44.6 या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली। 20 मे 1992 रोजी सर्वाधिक तापमानाची नोंद गडचिरोली जिल्ह्यात झाली होती, तेव्हा 46.3 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले होते। तर तब्बल 3 दशकानंतर 23 एप्रिल 2025 रोजी म्हणजे गत वर्षी 44.6 इतके तापमान नोंदवले गेले होते। तर सलग दुसऱ्या वर्षी सुद्धा 24 एप्रिल 2026 ला 44.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। गडचिरोली जिल्ह्याचे वाढत चाललेले हे तापमान एक प्रकारे धोक्याची घंटा देत असल्याचे पर्यावरण तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे। अलीकडे गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्योग स्थापन झाले आहे। रस्त्यांवर वाहनांची संख्या झपाट्याने वाढली आहे। सुरजागड खाणीचा विस्तार झालेला आहे। मोठ्या प्रमाणात येथे उत्खनन सुरू आहे। त्यातच गडचिरोली जिल्ह्यातील 4ही राष्ट्रीय महामार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण झाले आहे। तर शहरातील अनेक अंतर्गत रस्त्यांचेही सिमेंट काँक्रिटीकरण झाले आहे। त्यातच वाहनांची वाढलेली संख्या हे तापमान वाढीसाठी मुख्य कारणे असल्याचे पर्यावरण तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे। एकूणच गडचिरोली जिल्ह्याचे सध्याचे तापमान 44 अंशाच्या पार गेले असून गडचिरोलीकरांसाठी एक प्रकारे धोक्याची घंटा आहे आणि प्रशासनाने नागरिकांना आवाहन करीत सुरक्षित स्थळी राहावे, आवश्यक कामासाठीच बाहेर पडावे, खबरदारीचा उपाय बाळगावा अशा सूचना प्रशासनाने केल्या आहेत। मंगेश भांडेकर, एबीपी माझा, गडचिरोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।